वाराणसीच्या ह्या गल्ल्या, त्या गल्ल्यांमधनं आपण चालतोय आणि भरपूर गर्दी आहे. इथे तरी कमी दिसते कारण आम्ही एका दुसऱ्या गल्लीतनं आलोय, पण इतर गल्ल्यांमध्ये खूप गर्दी आहे. फायनली घाटावर पोहोचलोय. असं म्हणतात की किमान एकदा तरी आई वडिलांना काशीला घेऊन यावं आणि त्यांना आपल्या हाताने स्नान घालावं. म्हणजे गंगेत स्नान करताना त्यांच्या डोक्यावरून किमान 2 तांबे जरी पाणी घातले तरी खूप पुण्य लाभते. हे कितपत खरं आहे माहिती नाही, पण तुळजापूरला आम्हाला ज्या काकी भेटल्या होत्या त्या वारंवार हेच सांगत होत्या आणि आज ती गोष्ट सत्यात उतरली याचा मला आनंद आहे. हा आहे दशाश्वमेध घाट. वर्षाचे 12 महिने या घाटावर गर्दी असतेच, पण कुंभमेळ्यादरम्यान खूपच जास्त गर्दी होती. या ठिकाणी गंगेची आरती होते, पण गर्दीच्या कारणामुळे ती सुद्धा रद्द करण्यात आली होती. गंगेच्या घाटावरून सूर्योदय पाहणे म्हणजे पर्वणीच असते, पण आम्हाला झाला होता उशीर, त्यामुळे गंगेत स्नान केले आणि दर्शन रांगेकडे निघालो. मित्रांनो, स्नान वगैरे झालं इथे काशीचं आणि त्याच्यानंतर आता आपल्याला जायचं आहे काय ते तर काशीमध्ये आपलं स्नान झालं आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला दर्शनाला जायचं आहे. पण रांग तुम्ही पाहू शकता, घाटावरती रांग आली आहे. म्हणजे किती मोठी रांग आहे विचार करू शकता. आणि हे बघा तिकडे अशी लांबपर्यंत आहे आणि इथून इकडे अशी वर. नागा साधू पण इकडे आले आहेत. तर मित्रांनो, आपण आता इकडनं लाईनीत लागतो आहोत. आपल्या मागे पाहू शकता तिकडनं लाईन आहे आणि एक लाईन आहे ती खालती खूप लांबपर्यंत आहे आणि आपल्याला ही शॉर्ट लाईन भेटते. तर बघूया इकडनं लवकर झालं तर इकडनं दर्शन होईल. माहिती नाही कसं काय होतं आहे. ही आहे कचोरी गल्ली म्हणतात आणि या ठिकाणी हे बाबा टी स्टॉलवाले सगळ्यांना फुकट चहा देतात. चांगली गोष्ट आहे, लोकांची तेवढी सेवा करतात. ते स्वतः देत आहेत की कोणी स्पॉन्सर केलं आहे माहिती नाही आपल्याला. आणि या ठिकाणी एक धर्मशाळा तिथे सुद्धा राहू शकता आणि इथून हार्डली 6 मिनिटाचा रस्ता आहे वॉकिंग. पण आता आम्हाला किती वेळ लागेल माहिती नाही. लाईनीमध्ये लागूनच आम्हाला बराच वेळ झाला. थँक्यू. कहाँ से आए आप? हम गुजरात से। गुजरात से? अच्छा. चाय लो. काशी विश्वनाथचं हे एक द्वार आहे, पाहू शकता. पण इकडनं आता एंट्री देत नाही आहेत, सरळ अशी पाठवणार एंट्री. आणि इकडे अजून एक गोष्ट म्हणजे इकडे तुम्हाला 80 रुपयात थाळी भेटते. जर तुम्ही भरपूर लोक आली असाल तर इकडे तुम्हाला परवडू शकते. आता आपण ज्या ठिकाणी आहोत तिथे पूर्ण बनारसी साडींचं दुकान आहे. इकडे पूर्ण लाईनीमध्ये इकडे सगळं साड्या आणि साड्याच आहेत लांबपर्यंत. मित्रांनो, अजून आमचा अर्धा रस्ता आलोय म्हणतात कारण इथे नंदी आहे. आता किती वेळ लागतो माहिती नाही. ते लिहिलं तर आहे की विश्वनाथ मंदिर 0.4 आणि दशाश्वमेध घाट 0.6. म्हणजे आम्ही काय 0.6 आलो का असं वाटत नाही, जास्ती आलो. आणि 0.4 जर मंदिर असेल तर मग बरंच आहे. बघूया किती वेळ लागतो ते. सहा ते 7 तास दर्शन रांगेत उभे राहून 6 ते 7 सेकंद सुद्धा दर्शन होत नाही याची खंत मनात राहते. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मंदिर हे असं ठिकाण आहे जिथे पूर्ण श्रद्धेने देवासमोर नतमस्तक व्हावे, पण देव मात्र माणसात शोधावा, म्हणजे मनात कोणतीच खंत राहत नाही. असं म्हणतात काळभैरवाचे दर्शन घेऊनच काशी विश्वेश्वराचे दर्शन घ्यावे, पण आम्हाला ते शक्य झाले नाही. इथे मात्र श्री सत्यनारायण मंदिरात दर्शन घेतले आणि तिथले भजन ऐकण्यात रममाण झालो.
वाराणसीला मंदिराचं शहर का म्हणतात हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला वाराणसीलाच यावं लागेल. रात्रीचे जेवण करून आम्ही मणिकर्णिका घाटाकडे जायला निघालो. येणाऱ्या प्रत्येक गल्लीमध्ये किमान 2, 3 किंवा त्यापेक्षाही जास्ती मंदिरे दिसत होती. गेट नंबर 2च्या गल्लीतील बाजारपेठ बऱ्यापैकी मोठी आहे. बाजारात खास करून बनारसी साड्यांची दुकानं थाटली होती. आम्ही उशिरा पोचल्याने दुकानं बंद होताना दिसली. पूजा सामग्रीच्या दुकानातील काशी विश्वनाथ मंदिराच्या प्रतिकृतीने माझे लक्ष वेधून घेतले. अतिशय सुबक अशी प्रतिकृती या ठिकाणी पाहायला मिळाली. प्रिंटेड शर्ट, लहान मुलांचे कपडे, बांगड्यांची दुकाने अशी विविध प्रकारची दुकाने या ठिकाणी पाहायला मिळतात. या ठिकाणी पोहोचल्यावर आमच्या लक्षात आले आम्ही चुकून दर्शन रांगेत आलो आहोत आणि या बाजूने घाटाकडे जाणारा मार्ग बंद केला आहे. त्यामुळे फक्त मी आणि विनायक आम्ही मंदिराला वळसा घालत घाटाकडे निघालो. काशीमध्ये आल्यावर मुख्यत्वे काळभैरव मंदिर, बाबा दंडपाणी मंदिर, बिंदू माधव मंदिर, धुंडीराज गणेश मंदिर, माँ अन्नपूर्णा मंदिर आणि शेवटी काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घ्यावे. मृत्यूला शाश्वत का म्हटले आहे हे जाणून घेण्यासाठी मणिकर्णिका घाटावर नक्की या. नंतर होडीतून प्रवास करत सर्व 84 घाट बघावे आणि शक्य असेल तर सर्व घाट चालत फिरा, जेणेकरून तुम्हाला जवळून अनुभव करता येईल. आणि वाराणसीच्या गल्ल्या तर राहिल्याच, कारण व्हिडिओ डिलीट झालेत. वाराणसीच्या गल्ल्या खाण्यापिण्यासाठी प्रसिद्ध आहेत. गल्ल्यांसह इतरही अनेक ठिकाणं आहेत, तिथे नक्की जा. मित्रांनो, आता आम्ही चाललोय मणिकर्णिका घाटकडे आणि नेमकं आपल्या मागून एक प्रेत आलंय. तर मी विचार केला होता की तिथे पोहोचल्यावरती तुम्हाला घाट दाखवीन, पण नेमकं आपल्या मागून प्रेत आल्यामुळे आपल्याला थोडं फटाफट चालायला लागले आणि आपण तिथे पोहोचूया. बरंचसं जुगाड करून तिकडनं फिरत फिरत आलोय. तर आपण पोहोचत आहोत मणिकर्णिका घाटाकडे. इकडे तयारी कंटिन्यू सुरू असते. आपल्या मागून एक प्रेत आलंय नेमकं, जसं की तुम्हाला म्हटलं मी. या इकडे दूर तुम्ही पाहू शकता, कंटिन्यू चालू वरती. हा कॉरिडोर आहे आणि इकडे हे कंटिन्यू चालू असतात चिता इकडे. आणि ह्या राम मंदिरचा कॉरिडोर, काशी विश्वेश्वराचा कॉरिडोर आहे. या ठिकाणी रोज 200 ते 250 प्रेतं येत असतात. पण या घाटावरील विशेष गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला कोणीही रडताना दिसणार नाही. असं इथे मंदिर आहे आणि ह्या इकडे आपल्याला कॉरिडोरला जायचं होतं, ते जाता आलं नाही मग अशी आपण, म्हणून इकडून आलो आहोत. आणि इकडे कंटिन्यू प्रेत येत असतात. इथली आग कधीच विझत नाही. तर हा माझ्या मागे पाहू शकता काशी विश्वेश्वराचा नदीकडचा एंट्रन्स आहे. तर मित्रांनो, फायनली आपण ह्या एंट्रन्सपर्यंत आलो आणि आता इकडनं तर काय आतमध्ये एंट्री बंदच झाली आहे. त्याच्यामुळे आता सकाळी 4 वाजता एंट्री सुरू होणार बोलले आणि तोपर्यंत आपण वाराणसी सोडलेलं असेल. त्यामुळे आता बघूया पुढचा प्रवास कसा होतो आहे. पुढे उज्जैनला जायचं आहे किंवा चित्रकूटला जायचं आहे, आता माहिती नाही नक्की कुठे जाणार आहे. तर ते रात्री आता गाडीमध्ये गेल्यावरती डिसाईड होईल. तर हे आहे वरचं गेट आणि ह्याच्या बाजूचा हा परिसरसुद्धा खूप छान असा रोषणाई केलेली आहे त्याला. आणि हा इकडे घाट, मणिकर्णिका घाट. 2 प्रेत आली आहेत. आपण आता होतो तेव्हा तर एक आलं होतं. एक आला ना, 4 ऑलरेडी 3 होते. हा, तो घाट कधी हा शांत नसतो इकडे, नेहमीच शेवटचा क्षण लोकांचा इकडे. आता आला, अजून एक आला, अजून एक आला. तर आता आपण त्या ठिकाणी आहोत जिथे नंदी आहे विराजमान चौकामध्ये. आता इकडे सगळे स्टॉल लागले आहेत वेगवेगळे आणि लोक तुटून पडले आहेत, जसं काय कधी मिळालंच नाही आहे. काय समजत नाही आहे. एवढ्या उशिरा पण लोक ताव मारतात सगळ्या स्नॅक्सवरती. चालायचंच आहे, मुंबईत तर आपण नेहमी बघतो, पण इकडे पहिल्यांदा असं पाहिलं. काल रात्री 1:30 वाजता आपण वाराणसीवरनं प्रवास सुरू केला.
उज्जैनसाठी. आणि आता आपण जबलपूरमध्ये पोचलो आहोत आणि जबलपूरवरनं हा राईट टर्न झाली. त्या राईट टर्नवरनं आपण उज्जैनकडे जाणार आहोत. तो हायवे आपण सरळ सरळ आलो, रिवा मार्गे आलो सरळ आणि आता उज्जैन उतरून जाणार आहोत. निघालो आपण फायनली जॅममधनं.